दोन्ही हातात दोर आणि आजूबाजूला खाकी वर्दीचा पहारा। हा मान सन्मान मिळाला या गावगुंडाला। याची ज्या भागात दहशत होती, ज्या भागात दबदबा होता, त्याच भागात पोलिसांनी या गुंडाची धिंड काढून चांगली जिरवली आहे। कोयत्याचं फॅड राज्यभर पसरवणाऱ्या पुण्यातच हा प्रकार घडलाय। पुण्यातल्या याच गुंडाराजला पोलिसांनी आता चांगलंच गांभीर्याने घेतलंय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपला पदभार स्वीकारला आणि गाव गुंडांचं धिंड सत्र सुरू झालं। आता या गुंडाची धिंड का काढली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर लोड घेऊ नका, मी सांगतो। हा गावगुंड स्वतःची दहशत निर्माण व्हावी म्हणून गावाच्या मधोमध कोयता घेऊन बसला होता। पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं। पोलिसांना पाहताच हा भाई पळता भुई झाला। पोलिसांनी याच्या मुसक्या आवळल्या आणि हा ज्या भागात कोयता घेऊन बसला होता त्याच भागात पोलिसांनी याची अशी धिंड काढली। गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी, गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी पोलीस धिंड काढतात। गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याची किंमत कायद्यासमोर शून्य आहे हे दाखवण्यासाठी पोलीस धिंड काढतात। गुन्हेगारांचं उदात्तीकरण होऊ नये, गुन्हेगाराची त्या भागात दहशत निर्माण होऊ नये यासाठीही पोलीस धिंड काढतात। तरुणांनी गुन्हेगारांचं अनुकरण करू नये, त्यांना गुन्हेगारीचं खरं रूप कळावं म्हणूनही पोलीस धिंड काढतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।